साखरपेठ या ठिकाणी सैफनसाहेब सगरी यांचा एक घर पण आहे, अजून रेडीमेडचा त्यांचा कारखाना आहे छोटासा. त्यामध्ये आपला संसार करून उपजीविका करत होते. परंतु आज अचानक आग लागली, कशामुळे लागली अजून हे निश्चित झालेलं नाही आहे. पण आग लावून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यांचा. सर्व माल जळलेला आहे. त्याचे अग्निशमनाच्या गाड्या आल्यात. आता आग जसं काम चालू आहे. परंतु आता ह्या गरीबावर काय आता फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्याला तर बिचारायला सगळ्यांनी मदत करायची गरज आहे. कारण तो एवढा गरीब माणूस, तो सगळ्यांची मदत करणारा व्यक्ती आहे. एक समाजसेवक म्हणून काम करतोय तो. त्याच्याच घराला आग लागली. अतिशय आम्हाला दुःख वाटायला आहे. आम्हाला जसं फोन आला, मी ताबडतोब इथं आलो, बघितलं तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. तर आता त्यात मी शासनाला विनंती करतो की जी सखोल चौकशी करून जर MSCB शासन झाला असेल तर त्या नुकसान भरपाई द्यावा, अशी माझी शासनाकडे मागणी आहे. चौकशी करावा, कारण मला तर वाटतं की शॉर्ट सर्किट झाला असेल बहुतेक. छोटा मोठा कारखाना आहे त्यांचा, त्यामध्ये त्यांचा चालता व्यवसाय. 2 मुलं त्यांच्या तेच काम करतात. टेलरिंग स्वतः तिने कापड शितात, तिने शेळ्यांचे ड्रेस वगैरे शितात. परंतु आताच्या सध्या माल आला आहे, सीजन जूनचा महिना आहे, शाळा चालवणार आहे, ते सगळं तिने माल आणल्यात. ते माल जळून खाक झालेला आहे. त्यासाठी मी विनंती करतो शासनाला की जे चौकशी करून ह्याला काहीतरी काय मदत मिळून द्यावी, एवढी माझी अपेक्षा आहे.